नागपुर में रंग जमाएगा 11वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन। मराठी साहित्य मंडल नागपुर विभाग द्वारा आयोजित 11वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन 28 फरवरी को सुरेश भटनगरी जवाहर विद्यार्थी गृह सभागृह में संपन्न होगा। यह आयोजन वरिष्ठ साहित्यकार सिद्धार्थ कुलकर्णी इनके जन्मदिन के अवसर पर किया जा रहा है। कार्यक्रम की शुरुआत सुबह 8 बजे ग्रंथ दिंडी से होगी, जिसके बाद 10 बजे उद्घाटन समारोह होगा। इस सम्मेलन का उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करेंगे। सम्मेलन की अध्यक्षता वरिष्ठ साहित्यकार डॉक्टर पुष्पा सुभाष तायडे करेंगी। इस दौरान प्रमुख अतिथि शिक्षण विधायक सुधाकर अडबाले, नागपुर के विधायक मोहन मते और कृष्णा खोपड़े भी उपस्थित रहेंगे। कार्यक्रम में वाचन, संस्कृति, वास्तविकता और अपेक्षाएं इस विषय पर चर्चा सत्र होगा, जिसमें बाबूराव पाटिल ठाकरे इसमें मुख्य वक्ता होंगे। इसके अलावा कई सम्मेलन में महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से ख्याति प्राप्त कविगण शामिल होंगे। इस पूरे आयोजन की मुख्य जिम्मेदारी डॉक्टर इंजीनियर प्रणव लेंचवार और रत्नाकर मुलिक संभाल रहे हैं। नमस्कार, मी प्रकाश गजानन राणे, एक अभिनेता, लेखक आणि गीतकार। मित्रांनो, एका खास बातमीसाठी मी तुमच्या भेटीला आलेलो आहे। बातमी अशी आहे की मराठी साहित्य मंडळ या संस्थेतर्फे हे संमेलन अतिशय यशस्वी व्हावं म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना गळ घालतो। आपण उपस्थित राहिलात तर याचं यश द्विगुणित होणार आहे, तेव्हा उपस्थित राहायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मंडळी, मी रितू सिंग चौहान, स्पिरिच्युअल मोटिवेशनल स्पीकर, काउन्सलर, रेकिस्ट, सेलिब्रिटी ॲक्ट्रेस आणि सोशल वर्कर। मी आपल्याला भेटायला येत आहे येत्या 28 फेब्रुवारीला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये, जे 28 फेब्रुवारीला नंदनवन येथे जवाहर सभागृहामध्ये साजरा करण्यात येणार आहे। या संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे डॉक्टर जयप्रकाश घुमटकरजी आणि सिद्धार्थ कुलकर्णी, मुंबई महानगर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाद्वारे आणि आशीर्वादाद्वारे डॉक्टर प्रवीण उपलेंचवार, विदर्भ प्रांतपाल, मराठी साहित्य मंडळ आणि रत्नाकर मुळीक, जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर विभाग यांच्यातर्फे आणि यांच्या पूर्ण टीमाच्या मेहनतीद्वारे हे कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहे। आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते होणार आहे। तर आपल्या सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना उपस्थिती अनिवार्य आहे। तर आपल्यासोबत आपल्या बंधू भगिनींना घेऊन यावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। हे कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। तर मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा आनंद उचलावा, हीच आपल्याला माझ्याकडून विनंती आहे। राधे राधे, जय श्रीराम।